नमस्कार. परिसरात सध्या एक वेगळी आणि आश्चर्यचकित करणारी घटना सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. दररोज ठरलेल्या वेळी घडणारी ही घटना मात्र अनेकांच्या मनात प्रश्न करून जात आहे. नेमकं चाललंय तरी काय? सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाला वेळ पाळणं मात्र कठीण होत आहे. दिवस कसा सुरू होतो आणि कधी संपतो हे सुद्धा अनेकदा कोणाच्या लक्षात येत नाही. वेळ पाळणं म्हणजे फक्त घड्याळाकडे पाहणं नाही तर स्वतःला शिस्त लावणं आहे. अशीच शिस्त एका पक्ष्याने स्वतःला लावून घेतली आहे. तो पक्षी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर एक कावळा आहे. दररोज न चुकता सकाळी 6:30 वाजता आणि संध्याकाळी 6:30 वाजता तो एका काकांकडे येतो. विशेष म्हणजे येण्याआधी कोणतीही हाक नाही, आवाज नाही आणि खूनही नाही, पण अचूक वेळ साधून मात्र तो वेळेत दररोज हजेरी लावतो. जसं की त्याचं घड्याळच या वेळेवर सेट झालं आहे. आणि मुख्य म्हणजे तो आल्यावर आजूबाजूला न बसता थेट तो काकांच्या डोक्यावर बसतो आणि काकांच्या हाताने छानपैकी खाऊ खातो अन निघूनही जातो. एक हक्काची जागा त्याने त्याच्यासाठी जणू ठरवूनच घेतली आहे. माणसाच्या इतक्या जवळ येऊन इतक्या विश्वासाने वागणं सहसा कुठे बघायला मिळत नाही. कावळा पूर्णपणे निर्धास्त असतो आणि काकाही त्याच्याशी आपुलकीने आणि प्रेमाने वागताना दिसतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनत चालला आहे. सकाळी किती वाजता येतो तो आणि दुपारी नेहमीच एकच टायमिंग आहे फिक्स.